एका शिकल्या सवरलेल्या तरुणाचा खून होतो. कुणी सराईत गुंड करत नाही, कुणी अनोळखी व्यक्ती करत नाही. खून करणारी व्यक्ती ती असते जिच्यासोबत तो आयुष्य काढण्याची स्वप्न पाहत असतो, त्याची स्वतःची वाग्दत्त वधू. आणि दुसरीकडे एक अतिशय हुशार यशस्वी तरुण अचानक स्वतःला संपवतो, कारण त्याला कायद्याची भीती दाखवली जाते. या दोन्ही घटना वेगळ्या आहेत, पण यामागे एक असा सामाजिक धागा आहे जो आपल्या आजूबाजूला आहे, पण आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. तुम्ही केतन अग्रवाल प्रकरणाबद्दल ऐकलं असेल, कदाचित बातम्यामध्ये वाचलं असेल. केतन एक तरुण ज्याचं नुकतंच लग्न ठरलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्नाची तयारी सुरू होती. पण अचानक त्याचा मृतदेह सापडतो. तपासात काय समोर येतं? त्याला मारणारी त्याचीच होणारी बायको होती. कारणं काहीही असू शकतात. लग्न मोडण्याची, सामाजिक भीती, पैशांची हाव किंवा काही वैयक्तिक वाद. पण इथे धक्कादायक काय आहे माहिती आहे? एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर अत्याचार करतो तेव्हा संपूर्ण समाज, मीडिया, कायदे व्यवस्था लगेच जागी होते. आणि ते योग्यच आहे, तसं व्हायलाच पाहिजे. पण जेव्हा उलटं होतं, जेव्हा एखादी स्त्री गुन्हेगार असते तेव्हा आपण थोडे गोंधळून जातो. कारण आपल्या मेंदूत एक समीकरण पक्क बसले. पीडित म्हणजे फक्त महिला आणि अत्याचारी म्हणजे फक्त पुरुष. समाज आणि कायदा जेव्हा केवळ एकाच लिंगाला पीडित मानतो, तेव्हा याच एका गृहीतकाचा फायदा सिंहासारखे गुन्हेगार घेतात. त्यांना माहिती असतं की व्यवस्थेचा कल त्यांच्या बाजूने आहे. संशयाची सुई आधी पुरुषांकडे जाणार आहे. आता थोडं मागे जाऊया. आपण अतुल सुभाषची घटना आठवूया. अतुल उच्च शिक्षित, चांगल्या नोकरीवर, पण त्याने आत्महत्या केली. का? कारण त्याच्यावर खोटे आरोप लावले गेले. त्याला कायदेशीर दहशतवादाचा सामना करावा लागला. खोट्या केसेस, पोलिसांच्या फेऱ्या, कोर्टाच्या तारखा आणि सर्वात भयंकर म्हणजे त्याच्या स्वतःच्या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवलं गेलं, ज्याला आपण पेरेंटल अलायनेशन म्हणतो. अतुलने हार मानली, त्याने जीवन संपवलं. केतनचा खून झाला आणि अतुलने आत्महत्या केली. पण या दोन्ही मृत्यूंना जबाबदार कोण? फक्त ती एक व्यक्ती की आपली ती व्यवस्था जी पुरुषांच्या वेदनांकडे, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे कायम संशयाने पाहते? आपल्या संविधानात कलम 14 आहे, कायद्यासमोर समानता. कागदावर हे वाचायला खूप छान वाटतं, पण वास्तवात काय चाललंय? महिलांच्या संरक्षणासाठी जे कायदे बनवले गेले ते अत्यंत गरजेचे होते, आजही आहेत. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी ते कायदे हवेतच. पण जेव्हा या कायद्यांचा वापर न्याय मिळवण्यासाठी नाही, तर खंडणी उकळण्याच्या शस्त्रात होऊ लागतो, तेव्हा ती धोक्याची घंटा असते. आजकाल जर लग्न मोडायचं असेल किंवा नवऱ्याकडून, त्यांच्या घरच्यांकडून पैसे उकळायचे असतील, तर हुंडाबळी किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याचा थेट हत्यार म्हणून वापर केला जातोय. आणि या हत्याराला रोखण्यासाठी आपल्याकडे कोणतेही चेक अँड बॅलन्स नाही आहेत. तुम्ही विचार करा, पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एखादी केस येते, तेव्हा ती केस कोणी दाखल केली यावर तिचं गांभीर्य ठरतं. एखाद्या पुरुषाने तक्रार केली की तो मानसिक किंवा शारीरिक छळाचा बळी ठरतोय, तर ती चेष्टेचा विषय बनते. तू कसला रे पुरुष, एका बाईकडून मार खातोस? हे असे टोमणे त्याला ऐकावे लागतात. हे तुम्हीही पाहिलं असेल, कदाचित तुमच्या ओळखीच्या कोणासोबत घडलेही असेल. आपण आज तंत्रज्ञानात खूप पुढे गेलोय. गेट ॲनालिसिस म्हणजे माणसाच्या चालण्याच्या पद्धतीवरून गुन्हेगार ओळखणं, किंवा डिजिटल फॉरेन्सिक जिथे डिलीट केलेला डेटा, मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स आपण परत मिळवू शकतो. या सगळ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे गुन्हेगाराला पकडणं सोपं झालंय. पण तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी जोपर्यंत कायद्याची दृष्टी लिंग तटस्थ म्हणजे जेंडर न्यूट्रल होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय कसा मिळेल? गुन्हा हा गुन्हा असतो. मारणारा किंवा फसवणारा पुरुष आहे की स्त्री याने गुन्ह्याची तीव्रता कमी किंवा जास्त होत नाही. पण आपला कायदा आणि आपला समाज अजूनही याच जुन्या चौकटीत अडकून पडलाय की गुन्हेगार नेहमी पुरुषच असतो. आणि म्हणूनच आता एका नवीन बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. पुरुष हक्क कार्यकर्त्याची एक अतिशय रास्त मागणी आता समोर येते. ती म्हणजे संसदेत मांडलं गेलेलं राष्ट्रीय पुरुष आयोग विधेयक 2025. आता हे नाव ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. काही लोक म्हणतील, पुरुषांसाठी आयोग, त्यांना काय गरज? ते तर आधीपासूनच प्रबळ आहेत. पण गरज आहे. हा आयोग महिलांच्या अधिकारांवर कोणतीही गदा आणत नाहीये. तो महिलांच्या कायद्यांच्या विरोधात नाहीये. तो फक्त ती पोकळी भरून काढतोय जी आपल्या न्यायव्यवस्थेत वर्षानुवर्षे तशीच आहे. खोट्या केसेसमध्ये अडकलेले तरुण, मुलांपासून दुरावलेले बाप, सामाजिक आणि कायदेशीर दबावाखाली वाढत्या आत्महत्या,
या अत्यंत ज्वलंत विषयावर बोलण्यासाठी, काम करण्यासाठी एखादी सक्षम वैधानिक संस्था नको का? अतुल सुभाष सारख्या हजारो तरुणांना जर असा एखादा कायदेशीर आधार मिळाला असता, जिथे त्यांचं म्हणणं पूर्वग्रह न ठेवता ऐकून घेतलं गेलं असतं, तर कदाचित ते आज जिवंत असते. केतन अग्रवाल आणि अतुल सुभाष ही फक्त दोन नावं नाहीत, ही दोन टोकं आहेत एकाच मोठ्या समस्येची. ही खऱ्या अर्थाने एक वेक अप कॉल आहे भारतीय न्यायव्यवस्थेसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. केतनला आणि त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने जीव गमावलेल्या त्याच्या आजोबांना न्याय मिळवून देणं हे फक्त पोलिसांचं किंवा कोर्टाचं काम नाही. खोट्या आरोपामुळे उद्ध्वस्त होणारे अतुलचे कुटुंबीय पुन्हा उभे राहणं हे सोपं नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एक निष्पक्ष, संतुलित, लिंग तटस्थ आणि सर्वसमावेशक न्याय प्रणाली विकसित करणं हे संपूर्ण भारतीय समाजाचं आणि विधिमंडळाचं कर्तव्य आहे. गुन्ह्याकडे गुन्हेगाराचं लिंग न पाहता केवळ एक गुन्हा म्हणून पाहण्याची वेळ आता आली आहे. राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना हे त्या दिशेनं टाकलेलं पहिलं, आवश्यक आणि अत्यंत भक्कम पाऊल ठरू शकतं. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.